समाज साधना न्यूज, समाज हितासाठी सदैव अग्रेसर। परेड धोबी समाजाच्या नवयुवकांची समाज संघटना स्थापन करण्यामागे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सुधारणा करणं, वंचित घटकांचे उत्थान करणं, शिक्षण आणि समाज अधिकार मिळवण्यासाठी तसेच सामाजिक न्याय प्रस्थापित करणं यांसारखे अनेक उद्देश घेऊन संस्थापक अध्यक्ष हनुमंत तेलंग दातारकर यांनी महाराष्ट्र राज्य डेबुजी सेना या संघटनेची नुकतीच नव्यानं निर्मिती केली आहे। राजकीय संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना यांसारख्या संघटना अन्याय झाल्यास त्याविरुद्ध आवाज उठवून समाजाच्या हिताचे रक्षण करतात। संघटनेची निर्मिती करून समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी, सामाजिक बदलांना गती देण्यासाठी आणि समुदायाच्या प्रगतीसाठी नवीन नवयुवकांच्या विचारांची संघटना आवश्यक आहे। यासाठी काही सुशिक्षित समाज हितचिंतकांना सोबत घेऊन परेड धोबी समाज संघटनेच्या उन्नतीसाठी, हितासाठी संघटन महत्त्वाचे आहे असं मत व्यक्त करत समाजाच्या हितासाठी सदैव तत्पर असलेले हनुमंत तेलंग दातारकर यांनी महाराष्ट्र राज्य डेबुजी सेना या संघटनेची स्थापना केली। या संघटनेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर केली असली तरी अजून तळागाळातील नवयुवक, सामाजिक कार्यकर्ते या संघटनेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन जुळत असल्याचं समजतंय। महाराष्ट्र राज्य डेबुजी सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव तेलंग दातारकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष बालाजीराव हिप्परगेकर, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद भंडारे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष गजानन तेलंग, तर जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेशजी जाकरे, जिल्हा उपाध्यक्षपदी मुंजाजी कांकाडीकर, कर्मचारी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब लोणवडे, कर्मचारी जिल्हाध्यक्ष दक्षिण प्राध्यापक नागनाथ हिप्परगेकर, जिल्हा संघटक प्राध्यापक राजू पोपनाळकर, कंधार तालुका अध्यक्षपदी संतोष तेलंग कंधारकर, लोहा तालुका अध्यक्षपदी बाळाजीराव कापसीकर, मुखेड तालुका अध्यक्षपदी तुकारामजी कापसलवाड, मुखेड तालुका उपाध्यक्षपदी प्रकाशभाऊ इबितवार, तसेच देगलूर तालुका अध्यक्षपदी प्रल्हाद इबितवार, शेळगावकर, देगलूर तालुका उपाध्यक्षपदी धोंडू दात्या जाकरे, मरखेलकर, देगलूर शहर अध्यक्षपदी गजानन दाऊबे, कंधार तालुका उपाध्यक्षपदी माणिक आंबुलगेकर यांची नियुक्ती झाली असून संघटना वाढवण्यासाठी आणि प्रबळ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एक मनानं कार्य करत असल्याचं सांगण्यात आलं। लवकरच या संघटनेची व्यापक सभा आयोजित करून सर्व नियुक्त कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत दातारकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।